पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली। खलील शेख असं या आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव होतं। गुलटेकडी परिसरात त्यांनी जी आहे ती आत्महत्या केली। मात्र सध्या त्यांच्या आत्महत्येमुळे पुण्यातील राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी बाळासाहेब शेडगे, त्यांच्या पत्नी अशांची काही नावे आल्याने राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ देखील तयार केला होता, ज्यात यांची सगळ्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत। यासोबतच त्यांनी पत्र देखील जे आहे ते लिहिलेलं होतं। व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की उत्कर्षा कंपनीत जे आहे ते प्रतिभा धनगेकर, बाळासाहेब शेंडगेंच्या पत्नी, सुनील अहेर यांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा आणि रघु गौड हे सगळे जे उत्कर्षा कंपनी आहे या सगळ्यात पार्टनर आहेत। या सर्वांनी एक बिल घेतलं होतं आणि या सगळ्याकडूनच जे आहे ते त्यांना 50 लाख रुपये जे आहे ते येणं होतं। मात्र ते खलील शेख जे आहे त्यांनी व्याजाने 50 लाख रुपये जे आहेत ते बाहेरून घेतलेले होते आणि गेल्या 3 वर्षांपासून 4% ते व्याज जे आहे ते भरत होते। या सगळ्यांकडून त्यांना जे 50 लाख रुपये आहे ते येणं होतं। मात्र या सगळ्यांनी त्यांचे पैसे त्यांना परत दिलेले नाहीत आणि त्याच्यामुळेच हे जे टोकाचं पाऊल जे आहे ते उचलत असल्याचं त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं। या सगळ्यांची नावं आल्याने सध्या पुण्यात एकच जे तणावाचं किंवा राजकीय जे वर्तुळात जे आहे ते एकच खळबळ उडालेली आहे। मात्र याच्यात बाळासाहेब शेडगे जे आहे ते त्यांना गेल्या दादागिरी करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। मग सध्या त्यांच्या या आत्महत्येमुळे रवींद्र धंगेकर असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील, बाळासाहेब शेंडगे त्यांच्या पत्नी असतील, या सर्वांवरती जे आहे तो सध्या तरी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र तत्पूर्वी या सगळ्या प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। याच्यामध्ये आम्ही एक उत्कर्ष नावाने एक प्रोजेक्ट घेतला होता। मी, सन्माननीय बाळा शेडगे, सन्माननीय रघु गौडा, सुनील अहेर आणि आमचे ते एक मुस्लिम मित्र आहेत, असे 5 लोकांनी मिळून आम्ही हा प्रोजेक्ट घेतलेला होता। आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही रेरा रजिस्ट्रेशन झालं, महानगरपालिकेची परवानगी घेतली आणि महानगर बँकेचं आम्ही 5 कोटीपेक्षा जास्त लोन त्याच्यावर घेतलं। आणि हा प्रोजेक्ट जसा वर आला त्यानंतर काहीतरी राजकीय लोकांना स्वप्न पडलं आणि जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चाललेल्या कुटील राजकारणाचा बळी ते प्रोजेक्ट आमचा ठरला। आणि या राजकारणामुळं कुठंतरी वक्ष अधिकाऱ्याला स्वप्न पडलं की हे वक्फची जागा आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं। आणि नोटीस पाठवल्यानंतर मी संपर्क केला त्यांच्याशी, कारण त्यावेळी मी आमदार होतो। संपर्क केला तर तो म्हणला, भाऊ तुम्हाला तर माहिती आहे इथं काय चालतं आणि काय नाही, आम्हाला माफ करा, आम्हाला दिसतंय हा नाही आहे, पण आम्हाला कोणाचं तरी प्रेशर आहे आणि या प्रेशरमुळेच आज आम्ही या ठिकाणी तुमचा प्रोजेक्टला पत्र देतो आहे। तर मी म्हणलं आज एखादा अधिकारी बोलतो आहे म्हणून आपण जाऊ द्या म्हणलं। मग आम्ही संभाजीनगर, म्हणजे आत्ता पूर्वी औरंगाबाद खंडपीठ होतं, आता छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ, तिकडं आम्ही अप्रूव्ह झालो। पण तिकडं शासनाची लोकं असल्यामुळं आणि शासनातल्या काही लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी अंकुश असल्यामुळं तिथं आम्हाला न्याय मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये आम्ही विनंती केली आणि हायकोर्टाने आम्हाला तिथं क्लीन चिट दिली आणि आमचा प्रोजेक्ट आता रनमध्ये आहे। पण मधल्या काळामध्ये 5-6 वर्षामध्ये जो खर्च झाला, त्याच्यामध्ये जे लोन झालं, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट जवळजवळ 5-25 कोटीला लॉसमध्ये आत्ता। आणि लॉसमध्ये असल्यामुळे हे सगळं आम्ही जुळवाजुळव करण्यासाठी बाळासाहेब शेडगे आणि बाकीचे प्रयत्न करतात। खरं तर 2025लाच आम्ही ह्याच्यामधनं विड्रॉल घेतले की आपल्यामुळे जर त्रास होत असेल तर आम्ही स्वतः विड्रॉल घेतले आणि विड्रॉल घेतल्यानंतर तरी आमचा त्रास संपना। शेवटी मी काँग्रेस बी सोडले आणि शिवसेनेत गेलो की जाऊ द्या म्हणलं की आपल्यामुळं घरं उद्ध्वस्त व्हायला नको। मागच्या वर्षीच बाळासाहेब शेडगे म्हणते मी आत्महत्या करतो, आम्ही कसं तरी त्यांना थांबवतो आहे, कारण त्यांचे बी घरदार आज ह्याच्या प्रोजेक्टमुळं रस्त्यावर आले ते, आणि ह्याच्यामुळं मोठा त्रास आम्हाला त्यांना सगळ्यांना आहे। आणि एक मी परिवारातला म्हणून जरी मी बाजूला पडलो तरी त्यांचं संरक्षण करणं ही आपली काळाची गरज आहे। आणि अशा वेळेला त्यांच्याबरोबर नाही राहिलो तर शेवटी मैत्री केली तर धंगेकर मैत्री सोडू शकत नाही। आता मला किती त्रास होणार आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्यालाही मी त्या त्रासाला भेग घालून जो आहे तो मी त्या त्रासाला पुढे जाणार आहे।
त्यांना जो त्रास झाला राजकीय मला झाला, मी माझा सहन केला, पण त्यांना झाला नाही म्हणून ते राज ठाकरेंकडे गेले. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्याला भेटले, सगळ्यांनाच भेटले, पण तिथं त्यांना काही न्याय मिळाला नाही. शेवटी हायकोर्टाने न्याय दिला ना. प्रोजेक्ट 5-25 कोटीला गेल्यामुळं हा जो प्रकार आहे, आमचा प्रोजेक्ट थांबल्यामुळेच तिथला जो ठेकेदार होता त्यांनी काहीतरी आत्महत्या केली. अजून 50 लाख माझे ह्या प्रोजेक्टमध्ये ना असं त्याचं त्या व्हिडिओमध्ये कॉलमध्ये मी बघितलं आहे. पण हे करत असताना त्याचा जो हिशोब होते, मी सकाळी चर्चा केली तर त्याचा एवढा हिशोब होत नाही. कारण GST जी भरायची ती GST भरून त्यांनी आपल्याला पत्र द्यायचं होतं, ते अजून पत्र पोचलेलं नाही. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर 10-20 लाखासाठी तो आत्महत्या करतो आहे, ही माझ्या मनाला पटत नाही. पण आता शेवटी तो बी अडचणीत अनेक ठिकाणी होता आणि त्याच्या धंद्यामध्ये लॉस झाला होता असं दिसतंय. जो व्हिडिओ केला, कोणतरी व्हिडिओ करतोय, कोणतरी पत्र लिहून देतं आहे, कोणतरी चिठ्ठी लिहितं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी राजकीय वास किंवा काहीतरी लोक त्याला मदत करतात हे सगळं करायला. आणि जर व्हिडिओ तो बघितला तर तो व्हिडिओ कोणतरी करतो आणि तो व्हिडिओमध्ये बोलतो की मी आत्महत्या करणार आहे आणि माझ्या मुलाबाळांना नंतर तुम्ही पैसे द्या. आम्ही तर कोणाचे ठेवणारच नाही. मी जरी नसलो त्या प्रोजेक्टमध्ये तरी मी यांना विनंती करेन की कोणा गोरगरिबांचे पैसे आपल्याला ठेवायचे नाही. आपण 10 वर्षांनी काय ना त्यांचे पैसे आपल्याकडे आले तर देऊन टाकू. पण शेवटी एवढाच अडकल्यानंतर तुम्हाला माहिती की चांगल्याला हात टेकावं लागतात. ते हात आमचे टेकले त्या प्रोजेक्टमध्ये. पण आम्ही उद्या पोलिसांनी बोलतो आम्ही जे कायदेशीर आहे ते आम्ही कायदेशीर ज्या काय बाबी त्या मांडू. पण 2025ला आम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. त्या प्रोजेक्टच्यामधनं बाहेर पडलो आहे. आमच्या घरादाराला नोटिसा लागल्यात, त्याचे पेपर आहेत, शेडगेंच्या याला आहेत. आणि हा जो प्रकार झालेला याला जबाबदारी ही ज्यांनी प्रोजेक्ट हा बंद पाडला त्यांची नावं तुम्ही म्हणता नावं घ्या, पण आज नावं घेणार नाही. अजून 2 दिवसांनी बघू वाट काय होतं ते, बघू आपण काय. खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून ज्यांच्यामुळे आत्महत्या करावी लागतेय त्यांची नावं घेतली होती. यासोबतच एक चिठ्ठी देखील लिहिली होती. या सुसाईड नोटच्या आधारे 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. खलील शेख यांनी आज सकाळी आत्महत्या केलेली होती. आत्महत्या केल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची बातमी मिळाली. पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचलेले होते. तत्पूर्वी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी एक चिठ्ठी चिटकवलेली होती भिंतीला आणि त्यांच्या खिशामध्ये सुद्धा चिठ्ठी मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढची सगळी कारवाई केली. ससूनमध्ये त्यांना लगेच नेलेलं होतं. त्या ठिकाणी लगेच PM वगैरे झालेलं आहे. आणि त्यांच्या जी नातेवाईकांची जी तक्रार होती त्या तक्रारीनुसार आता स्वारगेट पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे. जवळपास एकूण 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब शेडगे, त्यांच्या पत्नी आहेत, रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्यांचे जे इतर पार्टनर आणि इतर असोसिएट्स ज्यांच्यासाठी ते काम करत होते आणि ज्यांचे पैसे थकलेले होते त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी चिठ्ठीत नावं लिहिलेली होती आणि त्याच्या आधारे, त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. यासोबतच खलील शेख यांच्या कुटुंबाशी आम्ही जेव्हा संवाद साधला होता तेव्हा त्यांना मानसिकदृष्ट्या अतिशय त्रास देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला होता आणि सतत ते त्याच विचारात असल्याचं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे आता या सगळ्या प्रकरणी रवींद्र धंगेकरांसहित त्यांच्या पत्नी असतील किंवा बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नी असतील अशांसहित 14 जणांविरोधात सध्या गुन्हा दाखल झालेला आहे. सुसाईड नोट्सच्या आधारे हा गुन्हा जो आहे तो दाखल झाल्याची माहिती जी आहे ते पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं, कशा प्रकारची कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.